मुक्ताबाई नमो मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी त्रिभुवन पावनी दुर्बुद्धी ते मना कदा अनुपजो नारायणा आता मजैसे करी तुझे पाय चित्ती धरी सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबार आहे. ज्या श्री तुकोबारांच्या अभंगवाणीला वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने किंबहुना वारकरी संप्रदायाच्या विचाराने सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेद मंत्राची पवित्रता, गंगेची सुचिता, आईची वात्सल्यता अशी उपमा दिलेली आहे. असे देवमान्य संत, संतमान्य संत, जगतमान्य संत
संत सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज, श्री महाराजांचा अत्यंत गोड, अत्यंत प्रसिद्ध असलेला भगवान परमात्म्याच्या दरबारामध्ये अधोगतीच्या दिशेनं उत्पन्न झालेल्या चिंतेचं कारण घेऊन मागणारा अभंग सेवेकरता निवडलाय. विठ्ठल नावाच्या गावामध्ये, या परिसरामध्ये एक सोज्वळ परिवार, त्या परिवारामधले कुटुंब प्रमुख वैकुंठवासी प्रातस्मरणीय बेकाजी हरिभाऊ सोनवणे आजोबांच्या तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने संपूर्ण परिवाराने त्यांचे 2 आजोबांचे सुपुत्र, त्या 2 सुपुत्रांची मुलं, नातू पंतू, सगळा त्यांचा परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने वैकुंठवासी भिकाजी बाबांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्याकरता केलेला हा सोहळा आहे. बाबांच्या चरणी अंतःकरणपूर्वक प्रणाम करतो. काही काहींच्या नशिबामध्ये दशक्रिया विधी नाही, 13वी नाही, प्रथम वर्ष श्राद्ध नाही, इथं तृतीय पुण्यस्मरण होतंय. 3 वर्ष झाली तरी वडिलांची आठवण, आपल्या पूर्वजांची आठवण आपल्याला होते. खऱ्या अर्थाने एक संस्कारक्षम पिढी घडवण्याचा त्यांनी जो प्रयत्न केला तो खूप छान आहे. मी वैकुंठवासी बाबांच्या दिलेल्या संस्काराच्या देणगीला अंतःकरणपूर्वक प्रणाम करतो. त्यांच्या संपूर्ण परिवाराला धन्यवाद देतो. या ठिकाणी उपस्थित त्यांच्या परिवारामध्ये बाबांच्या पत्नी कृष्णाबाई भिकाजी सोनवणे, ज्या या परिवाराला आशीर्वाद द्यायला आज आहेत. आमच्या सुदर्शन भाऊंचे वडील आदरणीय, जे एका चांगल्या पदावरती मुंबईला चॅरिटी कमिशनमध्ये काम करत आहे. खूप चांगला आनंद वाटतो की मराठी कुटुंब एका चांगल्या पदावर, राजकीय असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, धार्मिक असेल, जेही क्षेत्र मिळालं तिथं क्रांतिकारक काम करणारी मराठी समाजातली सर्वसामान्य कुटुंबातली पिढी पाहिली का त्यातला एक वेगळा आनंद वाटतो. त्यांचं वय पाहिलं आणि त्यांची मुलं पाहिली की असं वाटतं खूप चांगल्या शैक्षणिक दर्जेत वाढलेला हा परिवार आहे. म्हणजे धन्यवाद भिकाजी बाबांना दिले पाहिजे की त्यांनी रमेश बाबांना इतक्या चांगल्या पदापर्यंत पोहोचवण्याची संधी दिली, इतकं आपल्या मुलांना शिकवलं. कारण प्रतिकूल काळ तो शिक्षणाच्या बाबतीत, पण वडिलांच्या उपकारानं आदरणीय रमेश बाबांना चांगले संस्कारही मिळाले आणि समाजाची, राष्ट्राची, या देशाची सेवा करण्याचं सुद्धा त्यांना सद्भाग्य मिळालं. मी बाबांना सुद्धा धन्यवाद देतो. श्री रमेश भिकाजी सोनवणे, त्यांचेच बंधू श्री कृष्णा भिकाजी सोनवणे, वैकुंठवासी भिकाजी बाबांची कन्या सौमीना चंद्रकांत बोडके, बाबांचे जावई श्री चंद्रकांत शंकर बोडके, त्यांच्या सगळ्या सुना हिरा रमेश सोनवणे, शुभांगी कृष्णा सोनवणे, त्यांचे नातू आदरणीय अतुल रमेश सोनवणे, आदरणीय सुदर्शन रमेश सोनवणे, ज्यांनी या कार्यक्रमाचा विशेष आग्रह हट्ट धरला, नातू दक्ष कृष्णा सोनवणे, सौ करिश्मा राजेंद्र सांगडे, त्यांची नात आहे कुमारी रिद्धी कृष्णा सोनवणे, त्यांची नात आहे कुमारी सिद्धी कृष्णा सोनवणे, नात आहे सौ गौरी अतुल सोनवणे, नाचून आहे सौ मनीषा सुदर्शन सोनवणे, नाचून आहे कुमार संस्कार राजेंद्र सांगडे पंतू आहे, आणि चिरंजीव स्पर्श सुदर्शन सोनवणे त्यांचा पंतू आहे. आपल्या या संपूर्ण परिवाराला मनापासून धन्यवाद देतो. जेव्हा जेव्हा या परिसरामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये, मग निफाड असेल, लासलगाव असेल, सिन्नर असेल, नाशिक असेल, या परिसरामध्ये आल्यानंतर सगळ्याच ठिकाणी या तरुणांची भेट होत गेली आणि त्यातून एक मैत्रीचं नातं निर्माण झालं. आमचे सुदर्शन दादा आहे, त्यांचे मित्र नातेवाईक आहेत, गौरव दादा आहे, त्यांचे सगळे सहकारी आहे. जेव्हा जेव्हा भेटत गेले तेव्हा एक वेगळं नातं, एक वेगळी आपुलकी या परिवाराशी जोडल्या गेली आणि खूप दिवसाची इच्छा त्यांची या कार्यक्रमासंदर्भात होती. आज ती सेवा माझ्याकडे आलेली आहे. मी मनापासून त्यांना सगळ्यांना धन्यवाद देतो, प्रणाम करतो. या परिसरामध्ये आल्यानंतर आम्हाला कायमच ज्यांचं स्मरण होतं माझ्यावरती, ज्यांचं अनेक वर्षापासून नितांत प्रेम आहे आणि माझी खूप चांगली गट्टी, ज्यांच्यासोबत अनेक वर्षापासून राजकीय जीवनामध्ये सुद्धा वारकरी संस्कार जोपासणारे आदरणीय आमचे गोविंद भाऊ घोगे, भाऊंना मनापासून धन्यवाद देतो, त्यांना प्रणाम सुद्धा करतो. कार्यक्रमासाठी उपस्थित भजन वैभवातलं सगळं महाराष्ट्रातलं, उत्तर महाराष्ट्रातलं भजन वैभव उपस्थित आहे. मृदंग साथीला डाव्या हाताला माझे बंधू
आदरणीय हरिभक्त परायण श्रद्धेय दिनजी महाराज मोजाड आहेत. उजव्या हाताला बंधू हरिभक्त परायण श्रद्धेय किरणजी महाराज गोसावी आहेत. आदरणीय हरिभक्त परायण भजन सम्राट या परिसराचं राज्याचं वैभव आदरणीय श्रद्धेय रोहिदासजी महाराज मते आहेत. आदरणीय हरिभक्त परायण श्रद्धेय शिवरामजी महाराज बोराडे आहेत, ज्यांची कीर्तनाची पहिली चाल झाली. त्यांच्या साथीला हरिभक्त परायण आदरणीय श्रद्धेय मिलिंदजी महाराज अर्जुनवरून या ठिकाणी आलेले आहेत. गोवळण्यावरून आलेले आदरणीय आमचे बंधू श्री समाधान भाऊ चुंबळे आहेत. समाधान महाराज आदी करून सगळीच मंडळी, विशालदादा आहेत. तुकाराम बाबा चिंचवीवरून या कार्यक्रमासाठी आलात. पांढरी 2 मध्ये सुद्धा प्रचंड हार्मोनियमची तयारी वाटलं मला. काही लोकांना स्वर द्या म्हटल्यावर कळत नाही, स्वर द्या म्हटल्यानंतर त्यांनी पांढरी 2च दाखवलं मला. म्हणजे ते काळी 2 वर बोट नेहमी जातात, पण त्यांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजे. उपस्थित संत सज्जनांना महानुभावांना प्रणाम करतो. तसा भगवान श्रीकृष्णाची उपासना करणारा हा परिवार आहे. वारकरी संप्रदायाने सर्वांगीकार केला. स्वामी विवेकानंदांची काल जयंती झाली. ते सांगायचे जगामध्ये 2000 संप्रदाय आहेत, पण 2000 संप्रदायापैकी एक सुद्धा संप्रदाय जगाला वाईट चुकीचं तत्वज्ञान कधी शिकवत नाही. हा, प्रत्येकाचे नियम अटी वेगळे असतील, लिमिटेशन त्यांनी आखून दिलेल्या काही मर्यादा वेगळे वेगळे असतील, पण वाईट शिकवणारा संप्रदाय, वाईट शिकवणारा पंथ, वाईट शिकवणारा महात्मा इथं जन्माला आला नाही. सत महापुरुषाकडे जाताना कधी ज्ञान बघायचं असतं, जात पंथ धर्म बघायचा नसतो. जाती न पूछो साधु की पूछ लीजिए क्या, बोल कर तलवार का पड़ी रहने दो म्यान कबीरा, पड़ी रहने दो म्यान. जाति न पूछो साधु की यातायाती धर्म नाही विष्णुदास. इथं जातीचा संबंध नाही. तुका म्हणणे नाही जाती सभे काप, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. ज्याचे मुखी नाम तोची धन्य. तुका म्हणे नाही जाती ज्याचे मुखी नाम तोची धन्य. ज्याचे मुखी नाम तोची धन्य. काय संबंध आहे जातीचा? हे ज्यांनी प्रमाण म्हटलं त्यांना हा अनुभव शोधायचा. जातीनं पूछो साधू पूछ लीजिए ज्ञान. काय जातीचा संबंध आहे? चोखा मेळा बंका जातीचे महार त्यासी सर्वेश्वर ऐक्य करी. वक्ते बाबा आधारानं सांगायचे, अरे दत्तात्रयाला 24 गुरु होते, मी 28 केले वक्ते बाबांना. 28 गुरु होते वक्ते बाबांना. 28 गुरूंकडे मी न्याय शिकलो, काय असेल ते सगळी शास्त्र शिकलो, पुराण शिकलो, आचार शिकलो, धर्म शिकलो, नीती शिकलो. जगात जेवढ्या नीत्या आहेत, मग ती विदुर नीती असेल, कपिल गीता असेल,
जेवढ्या गीता आहे नुसती एक श्रीमद भगवद्गीता नाही, सगळ्या गीता, सगळ्यांनी ती, मग ती बटूंची असेल, वामनाची असेल, भगवान विष्णूची असेल, भगवान शंकराची असेल, आचार्यांची असेल, हे सगळं शिकलो. पण शिकायला जात असताना, स्वीकारत असताना मी कधी ज्या गुरुकडे मांडी घालून शिकण्याकरता बसलो त्याची जात पाहिली नाही, त्याचा धर्म पाहला नाही, त्याचा पंथ पाहला नाही. जो जो जयाचा घेतला गुण तो गुरु मी केला जाण गुरुशी आले अपारपण गुरु संपूर्ण जगदीशे गुरु संपूर्ण जगदीश. जो जो मी घेतला जयाचा गुण तो गुरु मी. तो म्या गुरु केला जाण गुरु ज्याला ज्याला जो जो गुण मला दिसला त्याला मी गुण केलं, त्याला गुरु केलं. अहो एखाद्या कन्येला, दत्तात्रयांनी कन्येला गुरु केलं, कुमारिकाला गुरु केलं. का केलं? जे दिसलं त्याला गुरु केलं. आकाशाला गुरु केलं, व्यापकात एकता नावाचा गुण आकाशाकडून घेतला. त्यांनी गंधाला, वाऱ्याला गुरु केलं. का? सुगंधामध्ये गेला तर सुगंध देतो, दुर्गंधामध्ये गेला तर दुर्गंध देतो, नंतर सुगंधही सोडतो, दुर्गंधही सोडून देतो आणि त्याच्या मूळ स्वरूपामध्ये जीवन जगतो. म्हणून मी त्याला गुरु केलं. पाण्याला गुरु केलं, मधमाशीला गुरु केलं, कुमारिकेला का गुरु केलं? त्याची बोली मोठी चरित्रकथा भागवतामध्ये आलेली. एका मुलीला पाहुणे पाहायला आले घरी आणि आल्या आल्या पाहुण्यांनी त्या पोरीला विचारलं, बाई घरी कोणी आहे का? ते म्हटले, बाबा जरा शेताला गेले हो, येतील एवढ्यात, आता तिलाच बघायला आले होते, तुम्ही बसा. ती म्हणे, पाहुण्यांना जर घरी कोणी नाही असं सांगितलं ते परत जातील आणि ते म्हणतील या मुलीने आम्हाला घरात सुद्धा बोलवलं नाही, काही आचार नाही त्या पोरीला, काही संस्कार नाही. तिला बसवलं. बाबा शेतातून माझे वडील घरी येईपर्यंत, माझी भावंड घरी येईपर्यंत मी तुमच्या उपचाराची काहीतरी व्यवस्था करते, तुम्हाला काहीतरी खायला देते. काहीच नव्हतं घरात. तिनं साडी घेतल्या कांडायला, पण साडी कांडताना पहिला ठोका मारला. तिच्या हातात बांगड्या होत्या, त्या बांगड्यांना बांगड्या लागत होत्या. ती म्हणेल या बांगड्यांचा आवाज आला तर पाहुणे म्हणतील यांच्या घरात खायला काही नाही, वेळेवर आलेल्या पाहुण्याची व्यवस्था करता, बांगड्या काढून टाकू. पण बांगड्या काढल्या तर उद्या आपल्याला सुवासीन बनायचंय, विवाह करायचा आहे, हे काही शुभ लक्षण नाहीये बांगड्या काढणं. मग काय करायचं? तिनं 5-5 बांगड्या होत्या, त्यातल्या 3-3 काढल्या, 2-2 ठेवल्या, तरी एकाला एक बांगडी लागायची. तिच्या लक्षात आलं एक एक बांगडी ठेवली तर बांगडीला बांगडी लागणार नाही आणि तिचा आवाज येणार नाही. तिनं एक एक बांगडी हातात ठेवली आणि साडी कांडायला सुरुवात झाली. हे सगळं भगवान दत्तात्रय बाहेरून बघत होते आणि त्यांनी त्या पोरीला गुरु केलं. तिच्याकडून काय गुण घेतला? आपण जिथं जास्त चर्चा करतो तिथं जास्त वाद उद्भवतात. त्या मुलीला गुरु केलं पाहिजे, आपण नमस्कार केला पाहिजे, प्रणाम केला पाहिजे. अहो जे जे ज्याच्याकडून चांगलं शिकण्यासारखं मिळालं, पितयाने तैसा वंदावा कुमार जयाचे अंतरी देव वसे. छोटासा मुलगा आहे पण काही चांगलं शिकायला मिळतं, तुम्हाला त्याच्याकडून शिकायला मिळालं पाहिजे. तसं ज्या संप्रदायात जिथं जिथं काही चांगला गुण मिळेल तो घेऊन आपण सगळ्यांनी पुढे गेलं पाहिजे. आनंद या परिवाराचा की कृष्ण उपासना करून सुद्धा वारकरी संप्रदायाचा अनन्यसाधारण झेंडा आपल्या अंतःकरणामध्ये रोवून पारमार्थिक साधने करता प्रवास करणारा हा सोनवणे नावाचा परिवार आहे, कुटुंब आहे. त्या सोनवणे परिवाराला धन्यवाद आहे. आज त्यांच्या परिवारातली सगळीच मंडळी आलेली, जेवढे जेवढे बाहेर गावला आहेत, काही शहरामध्ये, ते सगळेच वैकुंठवासी भिकाजी बाबांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्याकरता आले. सज्जन हो, हा धर्माचा मंडप आहे आणि धर्माच्या मंडपामध्ये येताना मनुष्याने निस्पृह अगदी काहीतरी संग्रह गोळा करण्याकरता इथं आलं पाहिजे, मधमाशीच्या भूमिकेत आलं पाहिजे. इथं काहीतरी घेऊन घरी जाऊ, कारण या मंडपातलं पाऊल वायाला जात नाही. तुम्ही सगळे सोनवणे परिवारातले मुलं जर भिकाजी बाबांकरता तुमची कामं धामं सोडून या वर्षी श्राद्धाला पुण्यस्मरणाला धावत येत असताल तर संकट काळामध्ये वैकुंठवासी भिकाजी बाबा तुमच्या सुद्धा अडचणीत धावून तुम्हाला आशीर्वाद देतील, कारण इथे केलेलं कर्म वायाला जात. कल्याणाईची ती भावे तया, कल्याणाईची ती भावे तया.
आशीर्वाद देती कल्याणाची कल्याण व्हावं ही त्यांची अपेक्षा आहे. इथं केलेला विधी वैदिक वाया जात नाही आणि भक्तीतला सुद्धा वाया जात नाही. पण भक्तीतला विधी हा सुलभ असतो आणि वैदिक विधी हा जरा अडचणीचा असतो. सत्यनारायणाची पूजा केल्यावर फळच मिळतं, पण सत्यनारायणाची पूजा केल्यानंतर मिळणारं फळ त्याने जर पुण्य होत असेल तर ते पुण्य, त्या पुण्याला व्याज मिळत नाही, इंटरेस्ट मिळत नाही. इथं कीर्तन श्रवणाला बसा, सहज पुण्य. भक्ती आपली माता आहे. भक्तीतली सगळी साधनं सुलभ सांगितली. भक्तीला सुलभ म्हटलं म्हणजे योगाला चुकीचं म्हटलं नाही, ज्ञानाला वाईट म्हटलं नाही, कर्माचा तिरस्कार केला नाही. कर्माला अंतःकरणाची शुद्धी लागते. इथं तर शेजाऱ्यानं मोटरसायकल घेतली की पोटात दुखायला लागतं आपल्या. कधी कर्म घडावं शुद्ध. बरं, ज्ञानाला वैराग्याची भूमी पाहिजे. आपल्याकडे वैराग्य नाही. वैराग्य म्हणजे काय? गप्पा मारायच्या कीर्तनकाराने कीर्तनात, मी सांगायचं वैराग्य. ते बोलायला बरं वाटतं, पण इथून उतरलं की ते टिकत नाही. आपलं वैराग्य म्हणजे स्मशानातलं वैराग्य. तिथं माणसं काही म्हणतात स्मशानभूमीत गेल्यावर. आता माझ्याशी बोलत होता, काल भेटला, तंबाखू सोडत म्हणतात माणसं. काही खरं निगडा जीवाचं आहे पाय. अरे रे रे राम राम. काल बोललो माझ्याशी, सुना देजो थोडा. अरे कठीण आहे हे जीवनाचं. अहो नुसतं तिथं जे एकदा स्नान केलं माणसाने की तो बुंदी खायला तयार होतो. त्यात काय ज्ञान पेरायला वैराग्य लागेल, पर योग कठीण आहे. योगाला अशी भूमी पाहिजे जिथं योग साधना नीट घडावी. का योगाने चांगदेव महाराजांसारखी सिद्ध महात्मे त्या तपश्चर्यानं ती भूमी पवित्र करून गेलेली असावी, तिथं योग घडावा. आणि त्या योगामध्ये स्वप्नामध्ये सुद्धा तुम्हाला त्या योगात बाधा आणणारी विकार तुमच्या जवळ येऊ नये. स्वप्नात बरं का, कसं शक्य होईल? इथं मंत्रमार्ग सूक्ष्म आम्हाला करता येत नाही. मंत्रमार्ग अडचणीचा आहे. त्या श्रीमद भागवतामध्ये इंद्राला मारणारा मुलगा मागायचा होता, पण इंद्राच्या हातून मारणारा मागून घेतला दतीची नावाच्या ऋषींनी. दजिती नावाच्या ऋषींना दान करावं लागलं. आज त्यांचं वृत्रासुर जन्माला आला. त्वष्टा ऋषींनी जो यज्ञ केला, अहो इंद्राला मारणारा मागायच्या ऐवजी इंद्राच्या हातून मारणारा मागून घेतला. इतका मंत्रमार्ग सूक्ष्म आहे. काय करता जमेल ते आपल्याला? कर्ममार्ग सूक्ष्म आहे, मंत्रमार्ग सूक्ष्म आहे. कौ कर्माची गती मिळवायची, सद्गती मिळवायची, अत्यंत निकोप कर्म करा. किती करा? पाणी जरी ताटाला फिरवायचं असलं तरी उडदाचा दाना भिजेल इतकंच पाणी हातावर घ्या, मग आचमन करा. शक्य आहे? उडदाचा दाना भिजेल इतकं पाणी घ्यावं लागतं. नाही घेतलं तर म्हणे दारू पिल्याचं पातक लागतं. लोकांनी आचमनच बंद करून टाकली. या भानगडीत पडूच नाही. सोपं नाही ते. मंत्राचा थोडा तरी तळची होय वेळा, तरी तळची होय वेळा, तरी तळची होय थोडा शब्द आलाय. तुम्हाला पुरावा देतो मी. श्रीराम प्रभूच्या अगोदर हजारो वर्ष अगोदर एक युवनाश्व नावाचा राजा झाला. त्याला मुलबाळ नव्हतं. त्याला अपेक्षा होती मला मुलबाळ झालं पाहिजे. त्याची बायको त्याला म्हणायची, अहो मालक, मी जर स्त्री म्हणून जन्माला आली असेल तर मला आई बनण्याचं सौभाग्य एकदा मिळालं पाहिजे. तुम्ही काहीतरी यत्न करा, परमेश्वराला आशीर्वाद मागा. त्या युवनाश्व नावाच्या राजाने यज्ञ केला. नीट ऐका. आणि यज्ञ नारायणाला प्रसन्न करून घेतलं. नारायणाने घट दिला, चरू दिला, एक तांब्या दिला आणि सांगितलं, युवनाश्वा पा मंत्र चढे थोडा. या तांब्यातलं, या चरूतलं, या घटातलं 6 महिने तुझ्या बायकोला पाणी पाच.
6 महिने पाणी पाजायचं, पण अनुषपोटी उठली की पहाटे पहाटे ती यातलं पाणी पिलं पाहिजे. जर 6 महिने तिने हे व्रत केलं तर 7व्या महिने वैद्यराज तुझ्या घरी येतील आणि तुझ्या बायकोकडे पाहून सांगतील सी इज प्रेग्नेंट, तिला दिवस गेलेले. त्याला आनंद झाला, यज्ञनाराला नमस्कार केला. 2-2.5 महिने त्यांनी अविधी केला. वैशाखाचा महिना होता. पती पत्नी झोपलेले, अचानक युवनाश्वाला तहान लागली रात्री. वैशाख महिन्यात घशाला कोरड पडली, त्याला पाणी पाहिजे होतं. बरेच राजे एकदम रात्री झोपेतून उठले की राणीला त्रास न देता किचन मध्ये जाऊन सरळ पाणी पिऊन येतात. युवनाश्वाला वाटलं चला हिला कुठं उठवता, ही चांगली गाढ झोपलेली, आपण स्वतः जाऊन पाणी पिऊ. तो पाणी प्यायला जायला लागला आणि त्याच्या पायाला तो सरू, तो घट, तो तांब्या लागला. त्याला वाटलं पाणी तर इथंच आहे. खाली वाकला. झोपेच्या अवस्थेत असलेल्या राजाने तो चरू, तो घट उचलला आणि पाणी पिला. 6 महिने कालावधी पूर्ण झाला. एकच दिवस एवढी चुकी झाली. ती चुकी झाल्यानंतर बायकोला कळू नये म्हणून त्यानं पाणी पिल्यावर लक्षात आलं होतं की आपण हे पाणी पिलो. पुन्हा त्या तांब्यात पाणी टाकलं. बायको उठली सकाळी, ते पाणी पिलं. 6 महिने पूर्ण झाले. वैद्य राजाला बोलावलं आणि त्याला आनंद होता. घरात पेढे आणून ठेवली होती. व्हायच्या अगोदरच नुसती बातमी आली की वैला दिवस गेले. तो म्हणतो वैद्य राजा बघा बघा माझ्या बायकोकडून म्हणा तिला दिवस गेले. ते म्हटले वैद्य राजा पाहून म्हटले राजा दिवस ते गेले पण तिला नाही. तुम्हाला माझं बोलणं पटणार नाही, मी पटवून देतो, मी त्याच्याच करता आलो इथे. सी नाही, ही इज प्रेग्नेंट. तुला दिवस गेले, करता पुरुषच प्रेग्नेंट झाला. ज्याला बाप बनायचं होतं, आई होणार होता, तो रडायला लागला. महाराज हे कसं शक्य आहे? पुराणात आलेली कथा आहे बरं का, युवनाश्व नावाच्या राजाची. आता मुलाचा जन्म बापापासून या जगातलं पहिलं शिजर इकडे झालं. पोराचा जन्म करायचा, सरकन बापाचं पोट फाडलं आणि ते बालक युवनाश्वाच्या पोटातून बाहेर काढलं. देखणं बालक होतं. मग आता पोराचा जन्म बापापासून आहे, त्याच्या दुधाची व्यवस्था हो. श्रुतीमध्ये एक वचन तयार केलं. त्या वचनाचं नाव आहे मानधाता. मा म्हणजे माचा, दाता म्हणजे अंगठा. इंद्राने सांगितलं तो पोरगा माझ्या अंगठ्याला दूध पिईल. अंगठा तोंडात घालायचा आणि तो पोरगा इंद्राच्या अंगठ्याला दूध प्यायचा. तो मुलगा मोठाही झाला. पुढे इंद्राचं वर शापत्व जगातल्या प्रत्येक मुलाला मिळालं. नाशिक जिल्ह्यातला पोरगा असो नाही तर जळगाव जिल्ह्यातला असो, तोंडात अंगठा घातल्याशिवाय पोराचं पोट भरतच नाही. हा इंद्राचा मिळालेला वर्षाप आहे पोराला. तुमची पोरं घालताना तोंडात अंगठे म्हणजे ही कथा सत्य आहे. त्याचा अर्थ मंत्र चढे थोडा. महाराजांनी प्रमाण दिलं म्हणून एक कथा सांगावी लागली आपल्याला. मंत्र चढे थोडा, एक थोडासा मंत्र बदलला की ती नाही याला बालक होऊ शकतं. इतका कर्ममार्ग सूक्ष्म, इतका मंत्र मार्ग सूक्ष्म आहे. आपल्याला जमेल? शक्य नाही. मग आपण काय करू शकतो? जे कठीण आहे ते माणसाला आवडत नाही. एखाद्या मालकानं मालकिनीला सांगितलं बायकोला, अगं ऐक आपल्या घरी महाराज येत आहे. बरोबर. त्या बाईनं नेमकं सगळ्या घराचा स्वयंपाक करून, धुनी भांडी करून, सगळ्यांची जेवणं झाली. 10:30-11 वाजले रात्रीचे भांडे घासून ती बाई झोपणार होती. नुसती पडली आणि तेवढ्यात नवऱ्याचा फोन, आपल्या घरी महाराज येत आहे. ती बाई म्हणे येऊ द्या, वरची रूम खाली, ते आराम करते. नाही त्यांना जरा जेवण करायचंय असं म्हटल्यावर ती बाई जरा संतापली. बाई 50 जणांचा स्वयंपाक बनवते पण भांडी घासल्यावर एकाचाही बनवत नाही. रीत आहे तिची. ती 50 जणांचा स्वयंपाक बनवला तयार आहे, पण आधी सांगा तुम्ही, पण तिनं 50 जण जेवू घातल्यावर जर भांडी घासून ठेवले, नुसतं अंग टाकलं आणि तिला तुम्ही म्हणा माझा मित्र येऊन राहिला, ती म्हणेल आग लाव तुझ्या मित्राला तिकडे. आता नाही. मग ती म्हणे बरं आता महाराज आहे, जेवणच करायचंय, काय बनवायचं त्यांच्याकरता? मग त्यांनाच विचार ना काय बनवायचं, घे बोल. महाराजांना कॉन्फरन्स मध्ये घेतलं. महाराज तुम्ही येत आहे? हो पोचतोच मी, अर्धा-पाऊण तास 1 तास लागेल मला. 11 वाजलेले. महाराज काय बनवायचं, तुम्हाला भूक लागली? ते महाराज म्हटले काही नाही, पुरण घाला तुम्ही. ती बाई इतक्या शिव्या देत होती मनात. 11 वाजले म्हणे ना, नालायक म्हणतो आता पुरण घाला. ही वेळ आहे का पुरण घालायची?
पुरण घाला, थोडी जिलेबी वगैरे असली तर बघा, गुलाबजाम द्या थोडे, आणि नसलंच काही तर साजूक तूप गरम करा, बासुंदी तरी त्या पुरणपोळी सोबत बनवा. त्या बाईनं हा 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 केलं. फोन कट केल्यावर महाराज तर नव्हती तिथं, पण खरडपट्टी झाली. कोणाची? मालकाची. ते काही मला सांगायचं नाही. महाराज क्रमांक 1 झाले, दुसऱ्या महाराज क्रमांक 2 11 वाजेलाच येणार होते. ते म्हटले मी तुमच्याकडे येतोय आरामाला. बरं 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 महाराज या, पण मला जरा भूक लागली. बायकोला सांगितलं ग महाराज येणारे, भूक लागली. त्यांना विचारणं जरा काय बनवायचं. महाराज काय बनवायचं, 11 वाजले, सांगा तुम्हाला काय आवडतं. ताई फार काही भूक नाही, पण उगं झोप लागावी म्हणून मी खायला येणार आहे. तुम्ही काहीतरी थोडासा भात वगैरे घातला, खिचडी जरी केली तरी मला छान वाटेल. तुम्ही थोडीशी खिचडी करा, नसेलच खिचडी तर थोडे पोहे करा, तेवढे पोहे जरी खाल्ले तरी मला झोप लागेल. काहीच नसेल ताई तर मला थोडंसं हळदीचं 1 ग्लास दूध तुम्ही करून द्या. तुम्ही रात्रभर दिवसभर थकलेले आहात, कष्ट केलेले आहात, मी तुम्हाला त्रास देणार नाही. तुम्ही 1 दुधाचा ग्लास जरी मला दिला तरी मी झोपेल. महाराज क्रमांक 2, खरं सांगा तुम्हाला कोणता महाराज आवडला? तुमचं जाऊ द्या, तुम्हाला कोणता आवडला माता माऊल्या? महाराज क्रमांक 1 की महाराज क्रमांक 2? 2 म्हणजे सोपी सोपी खिचडी. सुलभ बहुता गोड वाटे, सुलभ बहुता गोड लागे, गोड वाटे, अवघड कोणी न करी सांगता, सुलभ बहुता गोड लागे, सुलभ बहुता अवघड सुलभ तुम्ही एखाद्याला सांगा, त्याला ते आवडणार नाही. पण सुलभ सोपं सोपं गोड वाटतं त्याला, सोपं 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 सोपं. हल्ली कीर्तन वाजवणारे खूप झाले, पण मृदंग वाजवणारे थोडेच राहिले आता. तो गाणारा गातोय काय, वाजवणारा वाजवतोय काय. आनंद या गोष्टीचा आहे. आता आमचंही रोजचं आहे. मी फिरतोय, मी पाहतोय. मी असा जिल्हा सोडला नाही महाराष्ट्रातला कीर्तन केलं, सोडला नाही. भाग बिग नाही. आपला आवाका असा मोठा आहे तेवढं पुरतं नाही. आपल्याला आवडत सुद्धा नाही ते मोठं. मला माझ्या बापाने शिकवलं एकदम तिथून ना आपला अख्खा परिचय. आवाका मोठा असला पाहिजे माणसं. आपण मुक्ताबाईची लेकर आहे. विशाल अवकाळ नाही नाही, नावाचं गुण वगैरे काही नाही. येवा नावकरी आमची विशाल दादा. नाव वडिलांनी ठेवलंय, आमच्या वडिलांनीच माझं नाव ठेवलंय. पण शिकवलं, आमच्या वडिलांचं सांगणं होतं, नाही नाही थांबायचं नाही माणसाने, चालत राहायचं, चालत राहायचं, चालत राहायचं. मला उत्सुकता असते महाराज, मी ज्या भागात कीर्तनाला गेलो नाही त्या तालुक्यात जायची, ती माणसं बघायची, तिथलं जेवण करायची, तिथली परंपरा बघायची. राज्यामध्ये जेवढ्या फड परंपरा आहेत त्या प्रत्येक भजनाला उपस्थित राहण्याचं भाग्य जीवाला लाभलेलं. वा, प्रत्येक भजनाला मी राष्ट्रसंताच्या भजन गाऊ शकतो, मी एकतारी भजन करू शकतो. मला आमच्या विदर्भात जेवढ्या भजनाच्या पद्धती मी सगळी भजनं गाऊ शकतो, स्वाभिमानानं सांगतो. का मी पाहिलंय ते बालपणापासून. मी गेलोय तिकडे, मी मोजरीला गेलो तुकडोजी महाराजांच्या समाधीस्थळी, तरी ते मला म्हणणार नाही नवीन आला. आणि मी आळंदीला, देहूला, पंढरीला गेलो तरी ते म्हणणार नाही हा नवीन आला. माणसाचं क्षेत्र व्यापक असावं, आपलं दृष्टिकोन आपला असं डबकं ठेवू नये कधी. घेईया पोषण ब्रह्मांडाचे, घेईया पोषण ब्रह्मांडाचे, कोचोनी काय झाला सिंहान, घेईया पोषण ब्रह्मांडाचे, घेईया पोषण ब्रह्मांडाचे, कोचोनी काय झाला सिंहान, घेईया पोषण ब्रह्मांडाचे.
या पोषण ब्रह्मांडाचे. का रे बाबा तू मोठा आहे, आज छोटा बनू नको. मनुष्याने दिवसेंदिवस व्यापक झालं पाहिजे. आपलं वय जसं जसं वाढेल तसा प्रोक्तपणा आपल्या जगण्यात आला पाहिजे. 30 वर्षाच्या वरती गेल्यानंतर माणसानं हुल्लडपणा करू नये, माझं वैयक्तिक मत आहे. 30 वर्षाच्या वरती तुमची पिढी तुमच्या घरात जन्म घेते, हुल्लडपणा तुम्ही बंद केला पाहिजे. चुकीच्या चेष्टा ही हा हा हे बंद केलं पाहिजे. त्याने आपल्या जीवनावर आपल्या कुटुंबातून आघात होत असतात, परिणाम होत असतो. कसं कधी करू नये. प्रोक्तपणा हे या पोषण. अरे मोठा हो बाबा, जीवनामध्ये मोठ्या दिशेने गेलं पाहिजे. पण केव्हा आम्ही जावं कुठं नेमकं, काय योगाकडे जावं, कर्माकडे जावं, ही सगळी साधनं मोठीच आहे. पण सगळ्यात मोठं साधन आहे भक्ती मातेचं. ते सुलभ वाटायला आहे मोठं. जगामध्ये सोपं सोपं बोलणारी माणसं लोकांना हुशार वाटत नाही. सोप्यातलं कठीण करणाऱ्याला लोक पंडित म्हणतात. काय लागतं शब्दाचा खेळ करायला. सोप्यातलं जे कठीण करतात त्यांना पंडित म्हणतात, आणि कठीणातलं जे सोपं करताना नाशिकर त्यांना संत म्हणतात. कठीणातली सोप्याकडे आणणारी पद्धत. काय अडचण होती हो ज्ञानोबाऱ्यांना. 56 भाषेचा केलासे गौरव, पण तरी मराठी भाषा निवडली. संस्कृताची गाठी उकलोनी ज्ञान दृष्टी केली से मराठी गीता देवी. अब साधन बदला ना होगा. वेळ काळ पाहून चाल म्हणता आली पाहिजे ना. काहीच कळत नाही गाण्यातलं, तिथं नोटेशन गायला लागला गायनारा. म्हणजे काय आता काय त्याची आरती ओवाळतात तिथं, जय देव जय चाली वाली. अरे काय ऐकणाऱ्याला कळावं ना त्यातलं. नोटेशन गाण्याला माझा विरोध नाही, पण अहो ज्याला मृदंग शाईचं पान वरती असावं ठेवताना की धुमाचं पान असावं हे कळत नाही. तिथं 3 चक्रधार वाजवता माणसं. खरंय ते. हे तुम्हालाही पटेल आणि त्यांनाही पटेल. काय सांगू अहो ज्यांना काहीच कळत नाही. आता मी मलाच कशाला सोडू. आधी भौतिक आधी दैविक आध्यात्मिक कुठं सांगावं लागतं. लोकांना जेव्हा किती हे सांगायची वेळ आली तिथं इडा आणि पिंगला आणि सुषुम्ना सांगायला लागलो. अटॅकीन ना लोकांना कीर्तन. इडा पिंगला सुषुम्ना. तो म्हणाली सुषुम्ना कोण आहे. जे ज्याला कळतं जसं सांगावं पद्धती आहे सांगायला. जसं डीपीवर लिहिलं असतं, त्या डीपीवर पहिल्यांदा इंग्रजीमध्ये लिहिलं असतं डेंजर. हे खतरनाक आहे बुवा. इलेक्ट्रिक डीपीवर, लाईटच्या डीपीवर बघा तुम्ही. ते डेंजर ज्याला कळत नाही त्याच्याकरता हिंदीत लिहिलेलं असतं हा खतरा आहे. पण हिंदी ज्याला कळत नाही त्याच्याकरता मराठीत लिहिलेलं असतं सावधान येथे धोका आहे. वरच्या 3ही भाषा ज्याला कळत नाही त्याच्याकरता तिथे चित्र काढलेलं असतं. अशी कवटी काढलेली असते. त्या कवटीचा अर्थ असा आहे तू याला हात लावू नको. तू न जर या डीपीला हात लावला तर तू असा होशील. जसं ज्याला कळेल तसं सांगण्याची आपली पद्धत आहे. संतांनी पाहिलं या जगाचं अवलोकन केलं आणि पाहिलं या जगांना फक्त या जगतातल्या समाजाला फक्त भक्ती माताच तारू शकते. म्हणून ते सांगायला आले बाबा अहंकार निशी गणदाट. बाबा अहंकार निशी गणदाट. गुरुवचने फुटली पहाड. गुरुवचने फुटली पहाड. माता भक्ती भेटली बळवंत. माता भक्ती भेटली बळवंत. मार्ग दाविला सुकट गाणार हरी राम गोविंद वासुदेवा. हरी राम गोविंद वासुदेवा. हरी राम गोविंद वासुदेवा. हरी राम गोविंद वासुदेवा. नर हरी रामा गोविंदा वासुदेवा. माता भक्ती भेटली बळवंत. भक्तीचा मार्ग दाखवला आणि त्या भक्तीच्या दाखवलेल्या वाटेने जर आपण चालत गेलो तर आपल्याला त्या भक्तीतल्या केलेल्या पुण्याला फळ मिळेल. इथं या कुटुंबाबद्दलची प्रस्तावना मला सांगायची आहे. हे भक्तीमध्ये सेवा करणारं कुटुंब आहे. म्हणून 3 वर्ष वडिलांचा हा उत्सव त्यांनी केला आणि भक्तीतलं पुण्य वायाला जात नाही. महाराज भक्ती मातेत करायचं पुण्य आम्हाला व्याज देईल का हो. इतकं व्याज देईल
इथलं पाऊल सुद्धा वाया जात नाही महाराज. पाऊल मी त्या दिवशी बोललो, गरुडाला एकदा त्याच्या भक्तांनी विचारलं, गरुडा अख्ख्या विश्वाचं ओझं परमात्मा वाहतो आणि तू त्या देवाचं ओझं वाहतो. याच पुराणाच्या कथेतल्या जवळची कथा एक, दिनेश महाराज यांच्या आजोबांचं श्राद्ध होतं. मला असं वाटतं गेल्याच वर्षी ना आपण चंद्रशेखर महाराज हो पुण्यस्मरण चंद्रशेखर महाराज गेल्या वर्षी तिथे एक कथा, या कथेच्या जवळची कथा शेखर महाराजांनी सांगितली होती, खूप गोड. काय असतं पुण्याची ताकद बघा. त्या गरुडाला विचारलं त्याच्या भक्ताने, गरुडा संपूर्ण विश्वाचं ओझं परमात्मा वाहतो आणि तू त्याचं ओझं वाहतो, तुला कसं मिळालं इतकं सगळं फळ? गरुडाने दिलेलं उत्तर आहे, मी एकदा आकाशातून भरारी घेऊन उडत होतो, प्रवास करत होतो आणि मी खाली नारदांच्या कीर्तनाची टाळ ऐकली. कीर्तन चालू होतं नारदांचं. मी ठरवलं रे यज्ञात कीर्तन चाललंय नारदांचं, आपण खाली जाऊ. कीर्तन संपत आलं बहुतेक, पण जाऊ द्या, कीर्तन नाही श्रवणाला मिळालं, दर्शन तर होईल त्या मंडपाचं. गरुड महाराज खाली उतरले, त्या मंडपात दर्शन घेतलं. दर्शन घेऊन अपया दर्शन घेऊन पुन्हा उडायला लागले, फडफडायला लागले त्यांची पंख. ते पंख फडफडताना परिणाम असा झाला, तो अख्खा मंडप झाडून स्वच्छ झाला महाराज. विठ्ठल ऐका ऐका, अख्खा मंडप झाडून स्वच्छ झाला. आणि गरुडाला परमात्मा म्हटले, गरुडा अरे निमंत्रण देऊन माणसं मंडप झाडायला येत नाही, तू न सांगता इथं मंडप झाडायला आला, तुला माझा आशीर्वाद आहे. जा, तुला जन्मभर माझं वाहन म्हणून मी कायम स्वरूपी सांभाळणार आहे. सहज मंडप झाडल्याचा परिणाम आहे हा भक्ती. सहज आमचे गुरुजी दृष्टांत भक्तीतल्या पुण्यावर नाही, एका सावकाराला प्रवचन नाही, कथा नाही, भक्तीतलं पुण्यच करावं. त्याची बायको म्हटली, अहो काय नसतं, वैदिक पुण्यावर विश्वास होता सारखी, जरा जा कीर्तनाला जा. लोक किती गर्दी करताय बघा, कोणाचं श्राद्ध नाही, कोणाचं पिंडदान नाही, दशक्रिया विधी नाही, कधी सप्ताह नाही. तुम्हाला जरा लाज वाटू द्या. तो म्हणजे इतक्या टोकाचं बोलल्यावर आता गेलं पाहिजे आपण. सावकार कीर्तनाला गेला, कीर्तन चालू होतं. कीर्तन चालू असताना सावकार आले, सावकार बसले. ते माणसं म्हणायची, कधीच तर येत नाही हा सावकार कीर्तनाला, आज आलाय. त्यावेळेस सावकार या 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 बसा. समोर बसायला जागा दिली, कीर्तन सुरू झालं. रोहिदास महाराज मतेंचा शळज लागत नाही तोपर्यंत सावकाराचा खर्ज लागला. झोपले ते. तो कीर्तनकार म्हणे, मेला हा कीर्तनकार आता. एक तर हा बाबा पुढे आणून बसवला आणि तो झोपला. पुढचे चेहरे फ्रेश पाहिजे कीर्तनात, मागे काही लक्ष जात नाही माणसं जेवढे. पण काही लोक पुढं मैंने उधार बेचा, मिया रोती की हो हमारी सूरत ही ऐसी. कायम पडलेला चेहरा, कधी ते हसत नाही, फ्रेश दिसत नाही. ते सावकार झोपल्यावर दुर्लक्ष करून त्या बाबांनी कीर्तन केलं. कीर्तन झालं, कीर्तनकार निघून गेले, गायक वादक निघून गेले, श्रोते निघून गेले. एकटा सावकारच बसलेला खाली बस फक्त. आणि विनेकरी होता, पहारेकरी. विनेकरी म्हणजे हे निघून गेले होते, दुसरे पहारेकरी सप्ताह. तो पहारेकरी म्हणे, सावकाराला थंडी भरली, वारं भरलं. हे थंडी भरल्यावर त्यांना त्रास होईल, झोप होणार नाही. तो पहारेकरी गेला आणि म्हटला, सावकार उठा, कीर्तन झालं. झालं? हो. किती वेळ झाला? अहो म्हणे 15-20 मिनिट झाले. सावकार म्हटले, महाराज कुठले होते? कीर्तन छान केलं त्यांनी, एक शब्द ऐकला नाही बुवा यानं. तो म्हणे, सावकार जा तुम्ही आता. घरी आला, बायको बिचारी वाटच बघत होती. तिला वाटलं लाडानं उसाचा कधीतरी गेला, काही येतो का ऐकून. घरी आल्या आल्या मालकाला विचारलं, मालक काही आणलं का नाही कीर्तनातलं? तो म्हणे, माफ कर गड्या, मला झोप लागली तिथे गेल्यावर. काहीच ऐकलं नाही, काहीच ऐकलं नाही. मला तिथलं आठवतच नाही काही. फक्त गेलो तेव्हा माणसं म्हणायची, या बसा. आणि कीर्तन झाल्यावर पहारेकरी म्हटला, जा. एवढंच आठवतं म्हणे. बायको म्हणे, तेवढाच तुमचा मंत्र, त्याच मंत्राचा जप करा. तो मंत्र हो करून बघा तुम्ही. या बसा जा, या बसा जा, हाच मंत्र. सावकारण केलं चालू. आता इतकी चांगली झोप झाली होती त्याची कीर्तनात, त्याला तितकी चांगली झोप बेडवर सुद्धा लागत नव्हती. त्याचं चालू झाला जप.
त्याच्या घराच्या बाहेर चोर आले आणि त्या चोरांनी खिडकीतून पाहिलं. कोणी जागा आहे का रे म्हणे घरात, पाया बरं जाऊ. नुसते पाहायला लागले तेवढ्या सावकार म्हटले या जागा आहे म्हणे सावकार. खाली बसा खाली बसा खाली बसा. खाली बसायला लागले तेवढ्या सावकार म्हटले बसा. चोर म्हणे निघाला सावकारानं पाहिला आपल्याला, पळत निघालं पाहिजे इथून. नुसत्या माना वळवल्या तेवढ्या सावकार म्हटले जा. ते म्हणत काही जाण्यात मजा नाही गडा, सावकार मॅनेज केला पाहिजे जागेवर, नाही तर आपली तालुक्यात बदनामी होईल. ते मोद गेले म्हटले सावकार का रे माझ्या घरी तेवढंच चुकलं आमचं की तुमच्या घरी आलं. घर निवड चुकली आमची, आम्ही कबूल करतो, आम्ही तुमची मुलं आहे सावकार. तालुक्यात जिल्ह्यात तुमची चांगली इज्जत आहे, तुम्ही राजकीय लोकांमध्ये बसणारी माणसं आहात. आम्हाला ठरवलं तर तुम्ही लॉकअपमध्ये टाकू शकता. आता आमची प्रामाणिक इच्छा आहे, आम्हाला तुम्ही सांभाळून घेतलं पाहिजे. होऊ नये पण आता चूक झाली आमच्याकडून, त्याला काय चूक पदरात घेणं हाच तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. पाहिजे ते कालचं आणलेलं गाठोडं तुम्ही घ्या. मुंबईतलं इथे सावकार म्हणे निघा, पण तेवढं आमचं नाव, अरे निघा रे तुमचं नाव येणार नाही. ते चोर निघून गेले आणि बायकोला उठवलं, उठ गाठोडं घे. ती म्हणे एवढं मोठं हे काय, कालच्या कीर्तनाचं पाकिट आहे ते. व्यवहारातले शब्द आहे पण तिचा बोलण्याचा भाव खूप चांगला आहे. ती म्हणे मालक बिनकामाचे या बसा जा हे व्यवहारातले शब्द घेऊन आलात तर व्यवहारातलं इतकं फळ मिळालं. खरंच पूर्ण कीर्तन ऐकलं असतं तर जगाचा मालक तुम्हाला भेटला असता. इतकी ताकद आहे भक्तीत केलेल्या साधने. तुका म्हणे श्रम केला अवघाला फळासी. इथलं कसुभर सुद्धा वाया जात नाही महाराज. त्यामुळं 3 पुण्यस्मरणाला जेवढं केलं त्याचंच फळ आपल्याला मिळत आहे, त्याचाच आनंद मिळतोय. तुम्ही आज केलेल्या ज्वारीची भाकरी खात नाही सोनवणे परिवार, तुम्ही पूर्वी केलेल्या ज्वारीची भाकरी आज खाताय. तसं तुम्ही आज जे पुण्य पेरून ठेवलं याचं फळ तुम्हाला येणाऱ्या काळात उपभोगायला मिळणार आहे. सहज पुण्य करायचं आणि लगेच फळ मिळवायचं असं कधी घडत नाही. ते पुण्य मुरू द्यावं लागतं. त्या पुण्याचा किती अहंकार चित्तामध्ये येतो का निर्लेप ते पुण्य राहतं याची परीक्षा परमात्मा करतो आणि नंतर आपल्याला फळ देतो. पण का हो ते फळ यथोचित ग्रहण करता यावं याकरता, ते पुण्य टिकावं याकरता जीवनामध्ये काही मागण्या गरजेच्या आहेत आणि त्या मागण्या पुण्याची स्थिरता टिकवतात. मग काय केलं पाहिजे आपण? परमेश्वराला आपल्या केलेल्या पुण्याचा अहंकार चित्तवृत्तीत येऊ नये याकरता मागणं मागितलं पाहिजे की या बुद्धीचं तादात्म्य तुझ्या बरोबर असू दे. हिचं तादात्म्य जगातल्या व्यवहाराशी झालं की ते आम्हाला विरोधाभासात घेऊन जाते पुण्याच्या. त्याकरता प्रभू आमची अधोगती होऊ नये त्याकरता आमची एक मागणी तू पुरव. ती मागणी कोणती आहे? खूप बरं बोलतात सेवेला निवडलेल्या अभंगाचं पहिलं चरण. दुर्बुद्धी ते मना 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 मना दुर्बुद्धी ते मना दुर्बुद्धी ते मना दुर्बुद्धी ते मना कदन उपजो नारायणा कदन उपजो नारायणा आता मज आईचे करी करी आता मज आईचे करी कदानन उपजो नारायण कदानन उपजो नारायण आता मजा आईचे करी आता मजा आईचे करी मना कदन उपजो नारायणा कदन उपजो नारायणा कदन उपजो नारायण दुर्बुद्धी ते मना कदानन उपजो नारायण नारायण
दिशेने धावू देऊ नको देवा, माझी दुर्बुद्धी नको, ही विवेकात नांदली पाहिजे. तुला प्रार्थना आहे दुर्बुद्धी ते म्हणा कदा अनुपजो नारायणा. दुर्बुद्धी पहिलं काम करते की ज्या दिशेनं तुम्ही चाललात ती वाट संशयाची करून टाकते. माणसाची नजर बदलून जाते संशयाच्या भूमिकेत. या संशयावनी थोर आणि पापना ही घोर, हा विनाशासी वा घोर प्राणियासी, विनाशकाले विपरीत बुद्धी. माणसाचा विनाश व्हायला आला की त्याला पहिलं पाऊल बुद्धी टाकायला लावते महाराज. कोणाकोणाचा झाला विनाश, यादी आहे आपल्याकडे, यादी विनाश झालेल्या लोकांची. फक्त बुद्धी दुर्बुद्धीत धावली म्हणून संशयाच्या भूमिकेत बघता माणसं. 10 दिवस माहेरात राहिलेली बायको जर दिवाळीचा सण करून घरी येत असेल आणि दरवाजा उघडलेला मालक, एका हातात डबा आहे, दोन्ही मुलं तिच्या सोबत आहे, नवीन वस्त्र घालून आली, तिला अपेक्षा आहे माझ्या नवऱ्यानं मला पहिल्यांदा बघावं. दार उघडता बरोबर जर तिचा मालक तिच्याकडे संशयाच्या नजरेनं बघत असेल, करोडो रुपये पडलेले असू द्या घरात, त्या घरात कधी सुख नांदेल. तुम्ही कीर्तनकाराचं नाव बदलून ठेवा. ज्या घरात संशय राहतो तिथं सुख नांदत नाही. घर भरलेलं असू द्या नोटांच्या बंडलाने, संशय माणसाचं घर उद्ध्वस्त करून टाकतो. 11 वाजता लोकलच्या ट्रेनने नवरा घरी येतो काबाड कष्ट करून, आणि त्याच्याकडे पाहण्याचा बाईचा दृष्टिकोन जर संशयाच्या भूमिकेतला असेल तिथं समाधान, शांती, आनंद कधी नांदत नाही महाराज. घरात 2 पैसे कमी असले तरी चालतील, पण तुमच्या घरात दुर्बुद्धी असू नये. ती घरामध्ये समाधान ठेवत नाही, आनंद ठेवत नाही. जिथे विवेक नांदतो त्या घरात आनंद आहे. काही माणसं घरचे फकीर आहे हो, पण तुम्ही त्यांच्या घरात जा, असा आनंद आहे, केवळ समाधान. प्राणी मात्रांवर सुद्धा संशय माणसं घ्यायला मागं पुढे पाहत नाही. प्राणी मात्रांवर एका बाईने मुंगूस पाडलं, खूप सेवा केली त्याची, तिला मुलगा झाला. करणारं कोणी नव्हतं बिचारीचं. ननंद 15 दिवस राहिली, 16व्या दिवशी निघून गेली. ओली बाळंतीन, स्वतःच कामं सगळी स्वतःची करायची. पण 1-2 महिने झाले, तिला वाटलं हे आता बाळांतपणाचे कपडे किती दिवस घरात ठेवावे, चला ही नदीला घेऊन जाऊ, हा विटाळ घरात बऱ्याने एकदा स्वच्छ करून आणू, आता नवरात्रीचा सण आहे पुढे. तिनं तिचं बालक पाळण्यात झोपवलं, नदीला गेली. पहिलाच दिवस नदीला जाण्याचा मुलगा झाल्यापासून नदीला सगळे कपडे जाऊन धुतले, फक्त पिळायचे बाकी होते. ती टोपल्यात कपडे भरले आणि तिच्या मनात शंका आली, पहिलाच दिवस आहे घर सोडण्याचा, आणि माझं एकटं पोरग पाळण्यात झोपलंय, आणि आपण मुंगूस पाळले घरात. त्या मुंगसाने जर आपल्या पोराचं काही बरं वाईट केलं तर कसलं तिचं मन लागतं राहिलेले कपडे धुवायला. तसंच भारी धुण्याचं टोपलं उचललं, घरी आली, दरवाजाच्या येऊन पाहते तर काय, मुंगसाचं तोंड रक्ताने भरलेलं होतं. तसंच डोक्यावरचं टोपलं घेतलं आणि त्या मुंगसाच्या अंगावर टाकलं. मुंगूस जागेवर मेलं. पळतच पाळण्याकडे गेली. पाळण्यात तिचं पोरगं सुखरूप झोपलेलं आहे, पण त्या पाळण्याच्या खाली सापाचे तुकडे पडलेले होते. आता किती दिवस रडली तर तिला मुंगूस परत मिळेल. अरे ज्यानं पोराचं जीवन वाचवलं त्याला आपण मारलं, इतका संशय वाईट आहे. फक्त बुद्धी धावत गेली तर. जगातली वादळ संपवण्याकरता परमार्थ करू नका. ती वादळ मिटवण्याची ताकद आपल्या बापानं आपल्या मनगटात दिली, पण अंतकरणात निर्माण झालेलं वादळ ज्ञानोबाराशिवाय कोणी शांत करू शकत नाही. लक्षात ठेवा. निवृत्तीनाथाशिवाय कोणी, संताशिवाय कोणी आतलं वादळ शांत करू शकत नाही. आतलं वादळ माणसाला उद्ध्वस्त करून टाकतं. प्रार्थना करू देवा, जगातली वादळ आम्ही अरे हातवटी आमच्या, आम्ही निरसून टाकू ती वादळ सगळी, पण आतलं वादळ निर्माण होऊ देऊ नको बाबा. या आतल्या वादळाची मागणी जर श्री तुकोबाऱ्यांना मागावी लागत असेल नाशिककर, तर तुम्ही मी मागून घ्या. दुर्बुद्धी ते म्हणा कदा अनुपजो नारायणा. आम्हाला दुर्बुद्धी देऊ नको बाबा, आमची बुद्धी विवेकात नांदू दे. एकदा आपली बुद्धी दुर्बुद्धीच्या दिशेनं धावायला लागली की होत्याचं नव्हतं व्हायला काही लागत नाही. राग आला समजावं की समजावं आपली बुद्धी दुर्बुद्धी धावायला लागली. क्रोध वाढला, काम वाढला, लोभ वाढला, हे विकार ज्या वेळेला त्रास देतात त्यावेळेला या सगळ्या विकारांना पाठबळ बुद्धीचं असतं. म्हणून तुकोबारीने म्हटलं, बरवी ही वेळ
सापडली संधी साय झाली बुद्धी संचितासी. बुद्धीनं सहकार्य केलं म्हणून आमचं भलं झालं. ज्याला बुद्धी सहकार्य करते, या पोरांना बुद्धी सहकार्य करते, भलं झालं. आपल्याला आपल्या बापाने दिलेली बुद्धी, आईने दिलेली बुद्धी आपल्याला सहकार्य करते म्हणून आपण एक क्षेत्रात आहे. हे राजकारणामध्ये सक्रिय चांगले, त्यांची बुद्धी त्यांना सहकार्य करते. वडिलांनी दिलेले संस्कार सहकार्य करत आहे. काल माझ्या कीर्तनाला राऊत साहेब होते, संजय राऊतांचे भाऊ. पूर्ण कीर्तन श्रवण केलं. अशा अनेक माणसं आहेत की ज्यांना बसून कीर्तन, मी मावळला सुनील अण्णांनी बघितलं की पूर्ण कीर्तन त्या माणसाने स्टेजवर 60-70 हजार समाज कीर्तनाला, पण व्यासपीठ नाही, कुठलं वर्णन नाही, सूचना अगोदर. महाराज आयोजकाचं वर्णन अजिबात करू नका. पहिला आमदार पाहिला मी या राज्यातला. संभाजीराजे कीर्तनाला बसतात. आपण उदयनराजेच्या घरी मी मुक्ताबाईचं चरित्र केलं, शिवेंद्रराजे भोसलेंच्या घरी मुक्ताबाईचं चरित्र केलं. आताचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी पूर्ण कथा ऐकली. रोहण्याला, नागपूरला. तुम्ही कुठं आहात त्यापेक्षा तुमची बुद्धी तुम्हाला किती सहकार्य करते याला खूप महत्व आहे महाराज. आपल्या बुद्धीनं सहकार्य केल्याशिवाय माणसाला कला संपादन करता येत नाही. बुद्धीनं सहकार्य केल्याशिवाय वारी काय, कुठली उपासना सुद्धा करता येत नाही. अहो, त्या घरातल्या सुनांना त्यांची बुद्धी सहकार्य करते म्हणून आजल सासऱ्याचा तिसरा पुण्यस्मरणाचा सोहळा तुमच्या घरात होतो. तसं होत नाही आप्पा. सुना चांगल्या आहे म्हणून हे सगळं घडतंय. एक मध्यावधी त्या परिवारात दुःखद घटना घडली. मोठ्या सुनबाई, त्यांना आजार झाला, खूप त्यांची व्यवस्था केली, खूप त्यांना चांगल्या हॉस्पिटलमध्ये दाखवलं, मुंबईला नेलं, पण कमी वयामध्ये त्यांना जावं लागलं. अशा अनेक घटना आघात करत असतात परिवारावर. अशा आघात झालेल्या घटनेतून सावरून सुद्धा कुटुंब व्यवस्थित ठेवणं, याला पूर्वजांची कृपा लागते, बुद्धीचं सहकार्य लागतं. आपणच्या जीवनातला प्रसंग चांगला आहे की मुलं फार सज्ज नाही. मला सुदर्शनरावाचा चांगला परिचय झाला इतक्या दिवसात. तुमच्या जीवनातलं भाग्य आहे, परमेश्वराने चिंता मिटवलेली. चिंता मिटवणारी पिढी आपल्या घराण्यात आज असली पाहिजे. पुढं काय होईल कोणी पाहिलं नाही. हे आपल्या बापदादीची जहागीरदारी, मक्तेदारी थोडीच आहे की चालूच राहील. विशाल महाराज खोलेला खूप माणसं मानतील, खूपच त्यांना व्ह्यूज आहे सध्या, चालूच राहतील, असं काही नसतं महाराज. जो दिवस आहे तो बुद्धीच्या सहकार्याचा असावा. सकाळी उठलं की ज्ञानोबाऱ्यांना प्रार्थना करायची, दिवसभरात काही विपरीत घडू देऊ नका बरं. आणि रात्री झोपताना मुक्ताबाईला प्रार्थना करायची की काही घडलं नाही बोरा, दिवसभर काही पाप घडलं नाही आमच्या हातून, आम्हाला तुम्ही वाचवलं, असंच वाचवा जन्मोजन्मी, असंच सांभाळा. दुर्बुद्धी ते म्हणा कदा नोपजो नारायण. कधीच आम्हाला आमची बुद्धी दुर्बुद्धीच्या दिशेनं धावू देऊ नको. संतांनी काय अभंग म्हटले महाराज, ते काही कीर्तन करण्याकरता म्हटलेले, पण त्यातला भाव पाहिला की असं वाटतं तुकोबऱ्यांना महाराजांच्या अंतःकरणापेक्षाही आपल्या हृदयाची काळजी होती, आपल्या अंतःकरणाची काळजी होती, आपल्या उद्धाराची चिंता होती महाराजांना. आपलं वाईट होऊ नये, आपलं भलं व्हावं ही अपेक्षा असते संतांची. आता घरामध्ये वातावरण नाही, आपल्याला आपल्या भावाच्या मांडीला मांडी लावून जेवण करता यावं ही बुद्धी सुद्धा घरात नांदत नाही. विवेकाची बुद्धी सोडून द्या. गावात बोलत नाही माणसं, दर महिन्याच्या तारखेला कोर्टात बोलता. भावासोबत मांडी घालावी वाटत नाही. अरे लहान्या भावाच्या पोरीचं लग्न आहे, सहकार्य करावं वाटत नाही, आपलं बरं चाललंय. शहरात राहिलेला भाऊ ग्रामीण भागात गेला गावाकडे, तर भावाच्या शेतातून नाही तो भाजीपाला काय, धन ते कडधान्य काय सगळं घेऊन येतो. पण कधी आपण नोकरीला आहे, 1,00,000, 1.5 लाख, 2 लाखाच्या घरात आपल्याला पगार आहे, आपल्या लहान्या भावाला काही बरं नाही, त्याचं शेतीतलं काही येत नाही, शाश्वत नाही, काही सहकार्य केलं पाहिजे, काही भावना नाही मान. अहो बरीच लोक अशी जी एकटे जीवन जगताय, कशी बुद्धी नांदेल. माणसाने एकटं कधी राहू नये. रिकामं मन शैतानाचं घर असतं, कधीच एकटं राहू नये. चांगले मित्र, चांगल्या घरातला आनंद कायम जोपासावा. आणि नाविन्य सुरुवात, जीवनामध्ये नाविन्य असलं पाहिजे. दररोज नवीन झालेल्या गोष्टी सोडून एक नवीन पदर, नवीन आराखडा, नवीन चित्र, नवीन संकल्पना, नवीन विचार, नवीन आनंद, नवी ऊर्जा, नवी चेतना, हे सगळे शब्द आपल्या आयुष्यात संग्रहित करून ठेवा. जी माणसं झालेली गोष्ट सोडतात आणि मनात काहीही न ठेवता निर्लेप स्वच्छ आनंदी जीवन जगतात,
संकुचित विचाराचं घर अंतःकरणात करत 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 गेलो की बुद्धी नाचते. ती नासायच्या अगोदर तिच्यावर आपण ताबा मिळवला पाहिजे. ती नासूच नाही. अहो आत काही ठेवलंच नाही, काय नासायचा संबंध आहे? आत घर केलं की ते नासायला लागतं. कुठेही जा, तुम्हाला किती माणसं चुकीचं म्हणू द्या, किती म्हणू द्या चुकीचं, पण एकांतामध्ये सुद्धा त्या माणसाला कधीतरी असं वाटलं पाहिजे की नाही तो चांगला आहे. म्हणू द्या, या लोकांनी काही म्हणू द्या, पण आपल्या मित्रांनी, आपल्या जवळच्या लोकांनी, आपल्याला आनंद देणाऱ्यांनी, आपल्या सोबत अंतःकरणापासून सोबत असलेल्यांनी, की ज्यांना आपण खरंच आपलं मानतो, माझं म्हणतो, त्यांची बुद्धी ही विवेकात नांदावी. आपल्या सहित विवेक माणसाला जगायला बळ देतो. महाराज, हे विशाल महाराज खोलीचं कीर्तन आहे. कालही खरं होतं, आजही खरं आहे, उद्याही खरं आहे. हे मनोरंजन करणारं कीर्तन नाही, हे ज्ञानोबाराय तुकोबारायांचे विचार तुमच्या काळजापर्यंत पोहोचवणारं कीर्तन आहे. मला कसुभर सुद्धा अपेक्षा नाही की माझं तुम्हाला कीर्तन आवडवं, तुम्ही खूप मला तारखा द्याव्या, माझी जिरली फिरून फिरून. पण मला प्रामाणिक हेतून वाटतं, ही जे डाव्या हाताला पोरं बसलेले सगळे, या तरुण वयाची पोरं तुम्ही लवकरात लवकर इकडे विवेकाच्या दिशेनं त्यांची बुद्धी पळताना, धावताना. काळ मोठा धकाधकीच आहे माळ. आपली बुद्धी विवेकात नांदावी ही प्रार्थना तुकोबारांनी जी आरती परमेश्वराला केली ती आपल्याकरताच केलेली. महाराज, आणखी काही मागायचं आहे का तुम्हाला? कदा अनुपजो नारायण. विशेष म्हणजे कधीच दुर्बुद्धीच्या दिशेनं ती बुद्धी धावू देऊ नको. तुला एक प्रार्थना आहे, आता मजाईसे करी कैसे करी, तुझे पाय अंतःकरणामध्ये धारण करता आले पाहिजे अशी आमची चित्तवृत्ती कर. एकदा तुझे पाय ज्याच्या अंतःकरणात ठसावले ना देवा, त्याची बुद्धी दुर्बुद्धीच्या दिशेनं धावत नाही. म्हणून आता मजाईसे करी, तुझे पाय चित्ती धरी. आता तू आम्हाला असं कर. पण महाराज, माझे पाय तुमच्या अंतःकरणात राहावे असं तुम्हाला वाटतं, याला कारण कोण? तुकोबारे म्हटले तू. उपजला भाव, उपजला भाव, उपजला भाव, उपजला भाव, उपजला भाव, उपजला राहावे, चित्तामध्ये ठसावलेली तुझी तुझी पावले सुकुमार. हा जो मनात विचार आला ना, याला कारण सुद्धा तू आहे देवा. उपजला भावो तुमचे कृपे सिद्धी जाव. हा जो अंतःकरणातला भाव आहे, हा जर तुझ्या कृपेनं आला असेल तर तुझ्याच कृपेनं तो सिद्धीला जाऊ दे. तो भाव दुर्बुद्धीच्या दिशेनं नेऊ नको, माझी तुला प्रार्थना आहे. जशी चिंता असते माणसाला उत्कर्षाची, तशी महाराजांच्या आयुष्यातली ही चिंता आहे. काही झालं तरी चालेल, पण माझा उत्कर्ष झाला पाहिजे, मला मिळालं पाहिजे. जशी व्यवहारामध्ये माणसाची अपेक्षा असते. ते जुनं उदाहरण सांगितलं जातं. म्हणे का हमालाला एका राजाने नाणं दिलं चांदीचं, आणि ते नाणं घेऊन तो घरी आला.
खूप गोड उदाहरण द्यायचे जुनी कीर्तनकार. त्यांच्या मुखातून ते ऐकायला फार गोड वाटायचं. ते नाणं घरी आणलं त्या हमाला ना, आता राजाने बक्षीस दिलेलं फारच जोपासायचं ते नाणं. त्या नाण्याला त्याने खड्डा खोदला आणि ते नाणं पुरलं. आपल्या झोपडीत ठेवू नये. राजाच्याच राजवाड्या शेजारी एक महाल होता, त्या पडक्या वाड्यात खड्डा खोदून ते नाणं पुरून ठेवलं. हमालाचं लग्न झालं. त्या काळात हमालाचं सुद्धा होत होतं. आता तो काळ राहिलेला नाही. पूर्वी माणसं म्हणायची कधी एखादा मुलगा बघा, मुलगा बघा, मुलगा बघा असं म्हणायची पूर्वी माणसं. आता मुलगा बघा असं म्हणणारी माणसं मेली. त्यांचा काळ राहिलेला नाही आता. तो काळच नाही महाराज. पोरीच नाही. तुम्ही कोणाही समाजात जा, पोरी कुठे? एकाचा पॅन्ट, दुसऱ्याचं शर्ट, तिसऱ्याचा मोबाईल, चौथ्याचं बॅलेन्स, पाचव्याची गाडी, सहाव्याचं पेट्रोल, सातवा बसायला चालले पोरी पाहिला. आता तो सीझन चाललाय सध्या. तुळशी विवाह लागला की पण मेळ काही येऊन नाही राहिला बुवा अजून. आमच्या भागातल्या एका पोराचं जमतच नव्हतं. त्याचा बाप म्हणे अरे जरा वाळून सांग, ते होणच नाही राहिलं, जरा वाळू आपलं काहीतरी. तो म्हणे वाळू आजचा आज पाहुणे आले की फेल गेलं नाही पाहिजे, जरा वाढव. तुला काही अक्कल बिक्कल आहे की नाही का? तेवढंच सांगतो. तो म्हणे बाबा पहा तुम्ही कसं वाढव. तुम्ही आज बसला बैठकीत पाहुणे आले. नमस्कार नमस्कार, तुमचं नाव अमुक अमुक. तुम्ही दोन भाऊ का? हा म्हणे दोन. लय विषेक भाऊ आहे आम्ही. बापा बापा खूप भाऊच भाऊ आहे आम्ही. त्याचा बाप म्हणे याले आपण वाळायचं सांगलं पण काय वाळू नाही ते नाही सांगलं. आता विषेक भाऊ म्हटल्यावर ते पाहुणे म्हणत कमाल झाली. आता तुम्ही काय 12वी झाले का? 12वी डबल ग्रॅज्युएट आहे म्हणे मी, पोस्ट ग्रॅज्युएट आहे. तो खूपच बोलायला लागल्यावर त्याच्या बापाला ठसका आला. खोकलत त्याचा बाप बाहेर जायला निघाला. तेवढ्यात पाहुणे म्हटले तुमच्या वडिलांना बहुतेक खोकला आहे. खोकला? टीबी आहे, मोठा आजार आहे म्हणे. अरे वाळू नाही पण काय वाळून राहिला तू भल्या माणसा. हो एकानं कीर्तनात म्हटलं होतं माझ्या माईकवर. त्यांनी माईक बंद करून म्हटलं ते सवय असते बाहेर येत. म्हणजे काय होतं, मी एका ठिकाणी सांगितलं बाबा इतकी थंडी होती आणि इतके काही नवरदेव काही माणसं नाजूक असतात. किती नाजूक, अतिशोक्ती अलंकार. अहो वेलदोळा हत्तीच्या पायाखाली आला तर नवरदेवाला सर्दी झाली. मिरवणूक चालली होती. असं म्हटल्यावर योग ऐकणारा म्हणे अरे चायला. त्याची ती सवय बोलण्याची. ते नकळत कधी माणसाला त्या भावनेच्या भरात व्यवहारात आपण जसं बोलतो ना तसं वर्तन होतं. त्यात काही नाही, ते सहज आहे. आता मिळच येत नाही. त्या हमालाचं झालं बुवा. आता बायको आली तिकडून, त्या बायकोला तिच्या बापाने एक नाणं दिलं चांदीचं. ती म्हणे बघा माझ्या बापाने नाणं दिलं. तो म्हणे दोन झाले आपल्याकडे, पहिले एक माझ्याकडे तू आणला आता एक. काळजीच करायचं कारण नाही. ते म्हणे तुमचं नाणं कुठे? हा म्हणे ते मी तिकडे ठेवलंय, आपल्या घरात जागा नाही ना. ते म्हणे मला बघायचं. हा म्हणे आहे बाबा खरंच. ती म्हणे पण माझा विश्वास नाही. तो म्हणे सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का ग? अगं खरं सांगतोय मी तुला, आहे माझ्याकडे नाणं. ते म्हणे मला नाणं दाखवा तुम्ही. बायको होती महाराज ती. तो दुपारी त्या नाण्याकडे निघाला. कडाक्याचं ऊन, डोक्याला उपरणं नाही, पायात चप्पल नाही, चालला बा त्या नाण्याला त्या पडक्या वाड्यात. ज्या राजाने नाणं दिलं होतं त्यानं खिडकीतून पाहिलं. कोण मूर्ख माणूस आहे इतक्या उन्हात चालला तिकडे. म्हणे बाबा इकडे कुठं चालला रे? तो म्हणजे तुमच्याशी काय खोटं बोलू राजेसाहेब, माझं लग्न झालं, तुम्ही ते नाणं दिलंय ना, मला बायकोला पाहायची इच्छा झाली, ते मी त्या पडक्या वाड्यात पुरून ठेवलंय, तेवढं आणायला चाललो. राजा म्हटलं वेड्या मरतो का त्या उन्हात? अरे एका नाण्याकरता इतका उन्हात चालला, तुझ्या पायात चप्पल नाही, डोक्याला उपरणं नाही, काही नाही, मूर्ख. तुला मी 100 सोन्याचे नाणे देतो. काय त्या चांदीच्या नाण्याच्या नादाला लागला? आण रे ते नाणे. 100 सोन्याचे नाणे आणले दिले त्याला. जा. दरवाजापर्यंत हमाल गेला. त्याला राजाने विचारलं काय करशील रे या नाण्याचं? तो म्हटले मी यातले 4 नाणे बाजारात नेईल, सोनाराकडे नेईल, ते मोडेल, त्यातले पैसे घेईल, आलेल्या पैशातून एक चांगली चप्पल घेईल, एक चांगलं उपरणं घेईल आणि पायात चप्पल घालून डोक्याला उपरणं बांधून पडक्या वाड्यात चांदीचा नाणा आणायला जाईल. तू म्हणे इकडे तुझं भागलं नाही 100 नाण्यानं. याला 500 नाणे द्या सोन्याचे. द्या. आणले दिले.
आता काय करशील? तो म्हणे मी काही येळा आहे का राजे साहेब की बुवा चप्पल नूपरनं. आता मी माझी फॉर्च्युनर घेऊनच पडक्या वाळ्यात चांदीचा नाणा आणायला जाईल. राजा म्हणे तो राज्याचा नकाशा आणि एक दंडा आण. राज्याचा नकाशा पुढे ठेवला आणि त्याचा हात धरला आणि त्याला खुर्चीवर बसवलं. तू राजा झाला, हे राज्याचा नकाशा आहे, यातलं अर्ध राज्य तुला दान करतो आज. तुझं भागत नाही 500 नाण्यानं, घे अर्ध राज्य तुला. हा राज्याचा नकाशा आहे, माग तुला कुठली बाजू पाहिजे. तो म्हणे पडका वाळा येईल तिकडची बाजू द्या बाबा, घ्या आग लावा तुम्ही. अहो राजा झाल्यावर सुद्धा चांदीचं नाणं डोक्यातून निघत नाही, ही उत्कर्षाची चिंता आहे. ती झोपू देत नाही माणसाला. तसं माझा उद्धार झाला पाहिजे, माझी अधोगती होऊ नये, ही चिंता तो कोबऱ्यानं झोपू देत नाही. म्हणून महाराज म्हटले उपजला भाऊ सकाळपर्यंत नाही राहिला, विचारतं काय करतं देवा. कल करे साथ, हेज करे सो, अभी करो, जिंदगी कौन है कबीरा, जिंदगी कौन है. जय राम जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम. मतलब के है सब संग साथी, जब वक्त पड़ा तब कोई नहीं, टिकट मिला है जाने का, डेरा लगाया स्मशानों में. जय हो. मतलब के है सब संग साथी, जब वक्त पड़ा तब कोई नहीं, टिकट मिला है जाने का, डेरा लगाया स्मशानों में. वहाँ जलाने वाले लाखों थे, वहाँ जलाने वाले लाखों थे, जलने वाला कोई नहीं. मतलब के है सब संग साथी, जब वक्त पड़ा तब कोई नहीं, टिकट मिला है जाने का, डेरा लगाया स्मशानों में, स्मशानों में, स्मशानों में. झूठों की संगत में जाना नहीं, झूठों की संगत में जाना ये नाहत की आफत उठाना नहीं प्यारे, नाहत की आफत उठाना नहीं. ए, झूठों की संगत में जाना नहीं, झूठों की संगत में जाना नहीं. खोट्याच्या सहवासात राहायचं किती दिवस. अरे कोण कोण येतो या स्वर्गमय सुखाला, सोडो निवास नीला, विसरून कल्पनेला. सोडो निवास नीला, विसरून कल्पनेला. निवास मेरा विसरून कल्पनेला, सोडो निवास मेरा वासने तुझ भोवती ग, वासने तुझ भोवती, ओ वासने तुझ भोव, तुझ वासने तुझ भोवती. किती 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 जन्म घालावे आम्ही, किती जन्म घालावे आम्ही, वासने तुझ भोवती, ओ वासने तुझ भोवती, ओ वासने तुझ भोवती, तुझ भोवती, तुझ भोवती. अगं किती वेळा मी जन्माला यावं आणि किती तुझ्या भोवती गिरट्या माराव्या, हा विचार नाही टिकला तर करायचं काय. म्हणून उपजला भाऊ तुमचे कृपे सिद्धी जावो. आता त्या विचाराबरोबर जायचं नाही, झुम बरोबर झुम शराबी, त्याच्या बरोबर आपली खराबी. त्याच्यापेक्षा देवार तू दिलेला विचार आम्हाला गोड वाटतो, ज्ञानोबा रे तुकोबऱ्यांचा विचार आम्हाला गोड वाटतो आणि तोच विचार आम्हाला तारू शकतो. अन्यथा हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल
मग दुसरं येईल हे जरी नाही काले मग दुसरं येईल ऐकालं तरी दुसरं येईल हे जरी ऐकालं हे जरी नाही कालं मग दुसरं येईल हे जरी नाही कालं सरते शेवटी बा काळ बांधून नेईल सरते शेवटी बा काळ बांधून सरत शेवटी वा काळ बांधून नेईल सरत शेवटी वा काळ बांधून नेईल एका जनार्दनी आमच्या काय बा जाईल एका जनार्दनी आमच्या काय वा जाईल काय बा जाईल पिंगळा 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 महाद्वारी बोली तो दे का पिंगळा महाद्वारी ए पिंगळा महाद्वारी बोली बोले तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोले तो देखा पिंगळा महाद्वारी बोली बोले तो देखा वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे ठिकाण बोलू आम्ही वर्तमान खोटे लटकन बोलू आम्ही वर्तमान खोटे ठिकाण बोलू आम्ही वर्तमान खोटे लटकन बोलू आम्ही वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे खोटे दादा वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे बोलू आम्ही वर्तमान खोटे लटकन बोलू आम्ही वर्तमान खोटे बोलू आम्ही वर्तमान खोटे लटकन बोलू आम्ही वर्तमान खोटे पिंगागे बाई पिंगागे पिंगागे बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा अवगा 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 दांगळ दिंगागे अवगा दांगळ दिंगागे अवघा दांगड धिंगा ग अवघा दांगड धिंगा ग अवघा दांगड धिंगा ग अवघा दांगड धिंगा ग नको 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 घालू पिंगागे नको 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 घालू पिंगागे नको 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 काल पिंगा ग नको 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 काल पिंगा ग पिंगागे बाई पिंगागे पिंगागे बाई पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा अवगा 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 दांगळ दिंगागे दांगळ दिंगागे अवघा दांगड धिंगा ग अवघा दांगड धिंगा ग अवघा दांगड धिंगा ग अवघा दांगड धिंगा ग जेत जाना तुम्ही जेत जाना पिंपरीवाळाच्या गाई देत जाना तुम्ही देत जाना टिपरीवाल्याच्या बाई करोडी उचित करोडी उचित प्रेम घाली हृदयात दान मागायात आलो दान मागायात दान मागायाचे दान मागायाचे दान मागायाचे दान मागायाचे सुया घ्या मनी घ्या दाताच दातवन घ्या ग कुणी दाताच दातवन घ्या ग कुणी कुंकू घ्या कोणी काळा मणी 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 दाताच दातवन घ्या ग कुणी कुंकू घ्या कोणी काळा म्हणे दातवन घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळा मणी दाताच दातवन घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळा मणी 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 हम वाग्या सोहम वाग्या बाबा सुनील दादा धन्यवाद हम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा वारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी माझ्या हे माझ्या मल्हारी दिवाळी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हार
वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी अनंत जुगाचा देवारा निज बोधाचा गुमारा ओ अवचित वरला वारा या मल्हारी देवाचा औचित भरला वारा या मल्हारी देवाचा औचित भरला वारा या मल्हारी देवाचा औचित भरला वारा या मल्हारी देवाचा मल्हारी देवाचा या मल्हारी देवाचा या मल्हारी देवाचा या मल्हारी देवाचा अनंत जुगाचा देवारा निज बोधाचा गुमारा ओ अवचित 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 वरला वारा या मल्हारी देवाचा औचित भरला वारा या मल्हारी देवाचा औचित भरला वारा या मल्हारी देवाचा औचित भरला वारा या मल्हारी देवाचा गौर फिरवितो तुम्ही डोगो डोगो ऐका फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका तुम्ही डोगो डोगो ऐका तुम्ही डुगु डुगु ऐका तुम्ही डोगो डोगो ऐका तुम्ही डुगु डुगु ऐका हात हात सगळे साथ हा 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 पिंगळा महाद्वारी माधवारी माधवारी बोली बोलत देखा पिंगळा माधवारी बोली बोलत देखा पिंगळा माधवारी बोली बोलत देखा पिंगळा माधवारी पाचशे टाळकरी डोलवण्याची ताकद आहे बरं काय दोघांमध्ये जुग आहे प्रचंड तयारी आहे आनंद आहे बसल्या बसल्या जागेवर माणूस हलतो तीच खरी कीर्तनाची ताकद आहे बाकी काय हे दररोज आहे का इथं दररोज माणसं अटॅक मरून राहिले बरं का दुकानात नाचता आलं नाही दरवाजा बंद करून नाचायचं नाचावं नाचण्याची गरज आहे सध्या हीच खरी हर्बल लाईफ आहे आपली इथं साजरी करायची ती गाण्याने गाये नाचे उडे आपुलिया छंदे गाण्याने माणसाचं मन पवित्र होतं नाचण्याने माणसाचं मन हलकं होतं जगात ओझं घेऊन जगू नका कोण काय म्हणेल याचा विचार करत जगू नका काय करतोय ते योग्य आहे अयोग्य आहे याचा विचार जर आपल्या बुद्धीनं साक्षीला ठेवून परमात्म्याच्या दिशेने ती धावते का याचा विचार केला तर निश्चितच आनंद येईल 12:30 वाजले ऊन तापतंय आणि सगळ्यांना मंडपात खूप वेळ आपण 2 तासापासून बसून आहात तुमची वेळ घेत नाही वैकुंठवासी भिकाजी बाबांच्या तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांच्या स्वकीयांनी आयोजित केलेला हा देखणा उत्सव अगदी तालुक्यात जिल्ह्यात प्रसिद्ध नामांकित असलेला आणि सोजवळ असलेला हा सोनोने नावाचा परिवार या परिवाराच्या चरणी अंतःकरणपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो बाबांचा आशीर्वाद या परिवारावरती सदैव राहावा आणि या कुटुंबातली पिढी सुदर्शन दादांच्या नंतरची जी पिढी आहे ती सुद्धा वैचारिक उंच पातळी गाठलेली पिढी असावी वारकरी संप्रदायाची सेवा करणारी पिढी असावी ही प्रार्थना करूया आणि ते जर आपल्या बुद्धीनं तेवढं सहकार्य या जीवनामध्ये मानवी जगतामध्ये केलं तर तुकोबारे म्हटले त्याच्यापेक्षा जीवनात दुसरा लाभ असू नये श्री तुकोबारे बोलतात अभंगाचं शेवटचं चरण तुका म्हणे आता 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 लाभ नाही आपर लाभ नाही आपरता समज ऐसे कार्य आता मज ऐसे काय लाभ नाही परता लाभ नाही परता आता माझे ऐसे करी आता माझे ऐसे करी पायाची तिधा
आता माझं ऐसे ओय तुझे पायी जिते धरी तुझे पायी जिते धरी आता माझं ऐसे करी आता कामने हाताला बनाया परता आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी. हा? ओ बाबा वन्स मोरने आपल्या देशाची लोकसंख्या 140 कोटी झाली बाळा. वन्स मोर करायचं नाही. त्याचा आनंद आहे. आपण कायमच म्हणतो, कायमच गातो. कीर्तन या परंपरेला सांभाळून आपल्याला या सगळ्या गोष्टीचा आनंद घ्यायचा असतो. आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद आहे. त्यांच्या संपूर्ण सोनवणे परिवाराला धन्यवाद देतो. आदरणीय बाबा, त्यांचे सहोदर आणि त्यांची सगळी भावंड, आदरणीय सुदर्शन दादांचे बंधू, माझे मित्र गौरव दादा, त्यांचे वडील, इथं संपूर्ण परिवार उपस्थित आहे. त्यांच्या चरणी प्रणाम करतो. आज या कार्यक्रमाला आदरणीय श्री गोविंद भाऊ घोगे उपस्थित आहेत. आदरणीय आमच्यावर नितांत प्रेम करणारे या जिल्ह्यातलं वारकरी संप्रदायाच्या क्षेत्रामधलं अग्रेसर नाव श्रद्धेय शिवाजी अप्पा चोंबडे सुद्धा या ठिकाणी आहेत. अप्पांच्या चरणी सुद्धा अंतःकरणपूर्वक प्रणाम करतो. मातृपितृपूजनाचा खूप सोहळा मोठा या राज्याला दाखवून देण्याचं काम झी टॉकीजच्या माध्यमातून अप्पांनी पहिल्यांदा केलं. खऱ्या अर्थाने नाशिकमध्ये जेवढे मोठे उत्सव झाले तेवढ्या उत्सवांमध्ये गोविंद भाऊंचा हात कोणी धरत नाही. मोठ्यातले मोठे उत्सव त्यांनी आयोजित केले आणि यशस्वी केले. मी त्यांच्या नियोजनामध्ये कथासुद्धा केलेली आहे, अनेक कीर्तनं केलेली आहेत. म्हणजे सहज 10 वर्ष तर झाली असतील. त्यांचं मंदिर इतकं डेव्हलपही नव्हतं, इतकं सगळं नव्हतं. त्या ग्राउंडमध्ये आपण कीर्तनं केलेली त्या वेळेत. अशा परिस्थितीत अनेकदा ट्रेनने येऊन आपण तिथं कीर्तनं केलेली आहे. अशी सगळी मंडळी आहे. आमच्यावर नितांत प्रेम करणारे आदरणीय आमचे बंधू समाधान भाऊ चोंबडे, ती सुद्धा या ठिकाणी आज विशेष उपस्थित या कार्यक्रमाला आहेत. भजन साथीला आदरणीय हरिभक्त परायण श्री रोहिदासजी महाराज मते, श्रद्धेय आमच्या मुक्त निरामय चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव आदरणीय शिवरामजी महाराज बोराडे, आदरणीय हरिभक्त परायण मिलिंदजी महाराज आणि 2 उत्तम मृदंगाचार्य डाव्या हाताला आदरणीय हरिभक्त परायण श्रद्धेय दिनेशजी महाराज मोजाड आणि उजव्या हाताला आदरणीय हरिभक्त परायण श्रद्धेय किरणजी महाराज गोसावी. या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. झालेली कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी विराम घेते. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं 22 जानेवारीला प्रभू रामचंद्राच्या स्थापनेला जाण्याचं निमंत्रणसुद्धा मिळालं आहे आणि मी तिथं जाणार आहे. माझ्या जीवनातलं ते भाग्य आहे. मला निमंत्रण मिळालं, माझ्या गुरुजींना मिळालं. आम्हाला अपेक्षा होती महाराजांना, माझ्या श्रीगुरूंना जरी मिळालं तरी खूप झालं. पण कृपा असते मुक्ताबाईजी, मलासुद्धा ते निमंत्रण रीतसर मिळालं. त्यामुळं जातो आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने. एक दुबईला सुद्धा गजानन महाराज भक्त परिवार आणि महाराष्ट्र प्रांतातली जेवढी माणसं दुबईला राहतात त्यांनी जवळजवळ 15 ते 20 लाख रुपये दिराममध्ये गोळा केले आणि तिथे एक महाराजांचा उत्सव ठेवला. 17 तारखेला येणाऱ्या 17 जानेवारीला विदेशामध्ये सुद्धा कीर्तन करण्याचं भाग्य माझ्या जीवनामध्ये याच महिन्यात मिळतं आहे. आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन एक सहज म्हटलेलं पिंगळा नावाचं प्रकरण, अनेक प्रकाशित केलेली आपण भजनं, हीच मंडळी होती. हाच माझ्या बोळ्या बाबळ्या सामान्य व्यक्तीचा, सामान्य माणसाचा साऊंड होता. काय डिजिटल नाही, काय आम्ही स्टुडिओत गेलो नाही. पण सुनील भाऊंनी साधं व्यक्तिमत्व पण एखादा डिजिटल स्टुडिओमध्ये काही सिस्टीम लागेल अशी सिस्टीम लावली, क्रांती केली महाराष्ट्रात. घराघरात पिंगळा पोहोचला. आजही महाराष्ट्रातली छोटी छोटी पोरं नाचताय ना, याचं पुण्य तुमच्या पदरात ज्ञानोबारांनी घातलं. साऊंड अनेक आहे, अनेक साऊंड, पण त्या साऊंडवाल्यांना पिलेले गायक भेटतात गायला. माळकरी गायक मिळत नाही. अख्खी पडीत जमीन म्हणायला सापडते, त्यांना वाजवायला सापडते. ज्ञानोबा तुकोबारांच्या कामाला आपले मशीन येत असतील तर काहीतरी जीवनातलं भाग्य आहे. असं आहे, आपला आनंद आहे. हीच मंडळी, हे 2 जण, हीच जोडी वाजवायला पिंगळा यांनीच पहिल्यांदा वाजवला आणि तो महाराष्ट्राच्या घराघरात गेल्या. पिंगळा हे प्रकरण तरुणापर्यंत, बालगोपालांपर्यंत पोहोचलं नाही. असा या राज्यात माणूस, असं गाव, असा बच्चा राहिलेला नाही. मी जिथं जाईल, मुंबईमध्ये मी आता 2-3 दिवस मुंबईला होतो, उद्याही मी मुंबईला आहे. मी पहिल्यांदाच न्याहाळलं जीवनातलं की अख्खा सोशल मीडियाचा वापर किती चांगला तरुण मंडळी करू शकतात. इतके सुंदर आले माझ्यासमोर सिव्हिल ड्रेसमध्ये आले, लगेच कपडे बदलले, धोतर शर्ट, कीर्तनाला उभे राहिले.
सगळे कंपनीतले ड्युटीतले नोकरीतले मुलं CA, कोणी काय ऑफिसला, कोणते काही चॅरिटी कमिशनला, कोणी काही सिव्हिलला, काय वेगळी डिपार्टमेंट. पण पावल्या खेळणं, टाळ वाजवणं, त्या भजनाचा आनंद घेणं हा जीवनाचा स्वभाव बनवा, स्थायी भाव बनवा. भजन ही साधना आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक असली पाहिजे. असं काहीतरी आपण जीवनामध्ये करा अशी विनंती करतो. दिनांक 23 जानेवारी 2024 येणाऱ्या 23 तारखेला या नाशिक जिल्ह्यातलं एक भजन साधनेतलं वैभव मोजाळ परिवारामध्ये होऊन गेलं. वैकुंठवासी प्रातस्मरणीय सदाशिव बाबा रामजी मोजाड बाबांची जागतिक दर्जाची पुण्यस्मरणाची सोहळी त्यांच्या मोजाड परिवाराने केली. गेल्या वर्षीचाही सोहळा खूप मोठा झाला. यंदाचं हे तृतीय पुण्यस्मरण 23 जानेवारीला देवळाली कॅम्पमध्ये संपन्न होतं आहे. आणि त्या कार्यक्रमाचे आयोजक आहेत आदरणीय दिनेश महाराज मोजाळांचे वडील दिनेश महाराज मोजाळ, संपूर्ण मोजाळ परिवार. खूप चांगला उत्सव आहे आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांच्याकडे आदरानं बघितलं जातं असा गेली वडिलोपार्जित फड परंपरेची ज्ञानेश्वरीची गाथेची सेवा करणारा एक परिवार. श्रद्धेय गुरुवर्य चैतन्य महाराज देगलूरकर महाराजांचं कीर्तन ठीक 10 ते 12 या वेळेमध्ये देवळाली कॅम्पमध्ये 23 जानेवारीला होणार आहे. आपण आवर्जून त्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं. तो आपल्या सगळ्यांचाच उत्सव आहे. आम्ही दिनेश महाराजांची आजच माफी मागतो की आम्ही उपस्थित राहू शकत नाही. गेल्या वर्षी आम्ही थांबलो, पण यावर्षी आम्हाला काही शक्य नाही. आपल्या सगळ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि झालेली कीर्तनरूपी सेवा याच ठिकाणी आई साहेबांच्या चरणी सुपूर्द करतो. 2 मिनिट मोठ्या प्रेमानं म्हणा सगळ्यांनी. ओम नमो चित्कला संत मुक्ताबाई. 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 माया मुक्ताई जगन्माता मुक्ताई श्री संत मुक्ताई आदि शक्ती मुक्ताई. योग माया मुक्ताबाई चित्कला मुक्ताबाई. योग संत मुक्ताबाई आदि शक्ती मुक्ताबाई. योग माया मुक्ताई ब्रह्म चित्कला मुक्ताई श्री संत मुक्ताई आदि शक्ती मुक्ताई. योग माया मुक्ताबाई चित्कला मुक्ताबाई श्री संत मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई. सागर मुक्ताई करुणागण मुक्ताई श्री ज्ञानेश भगिनी मुक्ताई प्रेम मूर्ती मुक्ताई. सागर मुक्ताबाई सागर मुक्ताबाई ज्ञानेश भगिनी मुक्ताबाई ब्रह्मज्ञान मुक्ताई. सागर मुक्ताई करुणागण मुक्ताई श्री ज्ञानेश भगिनी मुक्ताई माऊली माझी मुक्ताई. सागर मुक्ताबाई सागर मुक्ताबाई ज्ञानेश भगिनी मुक्ताबाई मुक्ताबाई. आदिशक्ती मुक्ताई जगन्माता मुक्ताई योग माया मुक्ताई माऊली माझी मुक्ताई. आदिशक्ती मुक्ताबाई जगन्माता मुक्ताई योग माया मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई. ओम नमो चित्कला संत 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 मुक्ताबाई. ओम नमो चित्कला
संत मुक्ताबाई श्री संत मुक्ताबाई श्री संत मुक्ताबाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई